अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। पोलीस व्हॅनमध्ये त्यांना भरवलं जातं। काही महिला कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची दृश्य दिसतात। राहुल गांधी यांनी आंदोलनाच्या मैदानात उतरल्यानंतर आता काँग्रेस उघडपणे पाठिंब्यासाठी समोर आलेली आहे। जंतर मंतरवरील आंदोलनाला पाठिंबा आणि पोलिसांनी केलेल्या लाठीमार विरोधात हे आंदोलन केली जात आहे। राज्यभरातून दिल्लीतील या आंदोलनाला पाठिंबा मिळताना दिसतोय। विरोधी पक्ष रस्त्यावर उतरलेले आहे। महाराष्ट्रात तीव्र आंदोलन सध्या पाहायला मिळतात। मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, संभाजीनगर या ठिकाणी आंदोलन केली जातात। नागपुरातून सध्या काँग्रेसचं हे तीव्र आंदोलन आपण पाहतो। कार्यकर्त्यांची उचलबांगडी केली जाते। अनेक काँग्रेस कार्यकर्ते संविधानाची प्रत घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन या आंदोलनात उतरलेले आहे। पोलिसांकडून आता बळाचा वापर केला जातोय। आंदोलकांना पोलीस व्हॅनमध्ये भरलं जातंय। जोरदार नारेबाजी या आंदोलकांकडून सुरू आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा यासाठी निदर्शनं केली जात आहेत। विद्यार्थ्यांना न्याय देण्याच्या घोषणाही काँग्रेसकडून दिल्या जातात। नागपुरात काँग्रेसचं हे तीव्र आंदोलन। पुन्हा एकदा या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे आपल्या सोबत आहेत। तेजस, सध्याची परिस्थिती आता चिघळत चालल्याचं दिसतंय, कारण काही महिला कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी पोलीस व्हॅनमध्ये भरलेलं आहे। नक्कीच नागपुरात जे आहे ते काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामासोबत केंद्र सरकारला या इतर संपूर्ण काँग्रेस कार्यकर्त्यांनी धारेवर धरलेले आहे। काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल्ल गुरुदेव पाटील यांना जे आहे ते अटक केलेली आहे। यासोबत महिला काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झालेले आहेत। एकूण जर बघितलं असेल तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आणि पोलिसांची भाजपची सुद्धा झाली। प्रफुल्ल गुरुदेव पाटील जे काँग्रेसचे शहराध्यक्ष आहे यांच्या हातात जे आहे भारतीय संविधान आहे आणि केंद्र सरकारच्या विरोधात यासोबत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामाला या मागणीला घेऊन हे आक्रमक झालेले आहे आणि प्रचंड युवक काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी एकवटलेले आहेत। आपण बघितलं असेल तर 3 ते 4 जे पोलीस व्हॅन आहेत ते भरून जे आहेत या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्याला नेत आहेत। मात्र आक्रमक पवित्रा जे आहे काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे। जिथपर्यंत धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा होत नाही तिथपर्यंत आक्रमक आंदोलन आता सुरू असण्याची घोषणा जी आहे काँग्रेस कार्यकर्त्यांनी नागपुरातून दिली आहे। आपण बघू शकता की या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत। पोलिसांकडनं जे आहे ते काँग्रेस कार्यकर्त्यांना जे आहे ते धडपकड सुरू आहे। सध्याच्या घडीला नागपुरात परिस्थिती जी आहे ते चिघळण्याची परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे। जी तेजस, आणखी अपडेट तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही राजकीय प्रतिक्रिया समोर आलेल्या आहे, ऐकूयात। 26, 27, 28 साल के बच्चे बार बार एग्जाम दे रहे हैं, बार बार पेपर लीक हो रहा है, अपनी नियुक्ति का वेट कर रहे हैं, नियुक्तियां नहीं हो रही हैं, तो फ्यूचर तो बर्बाद हो रहा है ना सबका। लोकतंत्र में सबसे बड़ी चीज क्या होती है? फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन और राइट टू प्रोटेस्ट, पीसफुल प्रोटेस्ट। इसमें कुछ अलोकतांत्रिक बात नहीं है। अलोकतांत्रिक ये है जो यहाँ इस सदन में हो रहा है, जो सड़कों पे हो रहा है। सदन में आप चर्चा नहीं करते, एलओपी को बोलने नहीं देते, ऑपोजिशन लीडर्स को बोलने नहीं देते, वो बोलने के लिए उठते हैं, आप चुप कर लेते हो। स्पीकर साहब खुद कह रहे हैं कि मुझे सरकार से पूछना है कि आप लोग डिस्कस कर सकते हो कि नहीं। ये क्या है? ये लोकतंत्र बचा ही नहीं है। सिर्फ आप ही पूछ रहे हैं मैडम ये क्वेश्चन। पूरा देश जान रहा है कि कोई लोकतंत्र बचा नहीं है इस देश में। एक 9 वर्षाची मुलगी, तिची बहीण, तिचे वडील मुंबईच्या आंदोलनात अगदी कडेवरती घेतलेली लहान मुलं, त्या डोक्यात खांद्यावर घेतली अशी लोक यांना रस्त्यावरती यायचे। आता त्यांनी येऊ द्या, कारण हे जे काय आहे हे अचानक हा उफाळून आलेला असंतोष नाही, हा गेल्या 12 वर्षात साठलेला असंतोष आता उफाळून बाहेर पडतोय। तो पहिला येऊ द्या बाहेर। आता नेमकं पाकिस्तान बरोबर लढायचं की नाही लढायचं आणि या आंदोलनात पाकिस्तानचा हात असेल असं जर का या सत्ताधाऱ्यांना वाटत असेल तर त्या हाताच्या तोंडाबरोबर तुम्ही बोलता तर मग या देशातल्या विद्यार्थ्यांशी, जे हे विद्यार्थी आपल्या देशाचे भाग्य विधाते आहेत, त्यांच्याबरोबर बोलण्यात तुम्हाला कमीपणा का वाटतो? म्हणजे हे मला त्यांचं गणितच कळत नाही की पाकिस्तान बरोबर चर्चेचे दरवाजे उघडे ठेवा, पण जे तुमच्या दारात आलेले आहेत, तुमच्याकडनं काही अपेक्षा घेऊन आलेले, बाळगून आलेले आहेत,
त्यांच्यावर तुम्ही लाठ्या चालवता. दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनाला सेलिब्रिटींचाही पाठिंबा मिळतोय. काही प्रतिक्रिया समोर आल्या, ऐकूयात. आदाब, नमस्कार. मैं नसीरुद्दीन शाह 2 बातें अर्ज करना चाहता हूं आप सबसे. पहली बात तो ये कि अगर एक जाहिल इस मुल्क की रहनुमाई करे तो उसका दिल यही चाहेगा कि पूरा मुल्क उसी की तरह जाहिल, ना समझ, ना काबिल और बेरहम बने. अभिनय के 2 अलग अलग कोर्स राष्ट्रीय नाट्य विद्यालय और पूना फिल्म इंस्टीट्यूट में पूरे करने के बावजूद मैंने अभिनय के बारे में सबसे ज्यादा जो सीखा है वो उन बच्चों से, उन तालिबे इल्म से जिन्हें सिखाने की कोशिश मैंने की है. मेरी पूरी हमदर्दी उनके साथ है. मैं उन्हें हजार हजार हर सांस के साथ दुआएं देता हूं और हर टीचर्स डे पर उन्हें सलाम करता हूं. इस वक्त मेरा दिल भी भरा हुआ है और मैं गुस्से से खौल भी रहा हूं ये देखकर कि हमारे इन बच्चों के साथ किस तरह जुल्म का बर्ताव किया जा रहा है उन गुंडों के हाथों जो मुझे अमेरिका के आईस. दिल्ली में जंतर मंदिर पर तो कुछ कहना चाहेंगे सर? उस पर स्टूडेंट्स के लिए काफ़ी चीज़ें हो रही है. चल रहा है तो आप देखते हैं, बड़ा मूड खराब हो जाता है यार, तकलीफ होती है बच्चों के साथ जो हो रहा है. जी जी. उनके साथ अच्छा हो. सरकार से विनती है तो उनकी जो मांगे हैं चाहते हैं पूरी करें. तर दिल्लीत सध्या जे काही सुरू आहे जंतर मंतरवरील आंदोलन, या सर्व संदर्भात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे हे आपल्याला वेळोवेळी माहिती देत आहेत. सध्याही ते माझ्यासोबत जोडले गेले आहे. शुभम, सध्याची काय परिस्थिती, एकूणच आंदोलनाचं काय वातावरण आहे, काय रूप सध्या या आंदोलनानं घेतलंय?